कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। या योजनेमुळे येत्या काही काळात राज्यातील सुमारे 70% वीज ग्राहकांचे वीज बिल टप्प्याटप्प्याने शून्यावर येणार आहे। पंतप्रधान सूर्यघर वीज योजनेतून आतापर्यंत 1,30,000 घरगुती ग्राहकांनी 500 मेगावॉट पेक्षा जास्त क्षमतेचे छतावरचे सौर ऊर्जा संच स्थापित केले असून त्यांना आतापर्यंत 1,000 कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे। 0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्या सुमारे 1.5 कोटी वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात येणार असून या योजनेमुळे येत्या काही काळात राज्यातील सुमारे 70% वीज ग्राहकांचे वीज बिल टप्प्याटप्प्याने शून्यावर येणार आहे। सातारा जिल्ह्यातील मांद्याची वाडी व टेकवडी या गावांना सौरग्राम म्हणून घोषित केले असून त्यांच्यासह अन्य 8 गावांचे सौर ऊर्जेचे 100% विद्युतीकरण करण्यात येणार आहे। वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य संस्थांसह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये सौर विद्युत यंत्रणा स्थापित करण्यात येणार आहे। राज्यातील 52,500 रास्त दुकानांमधील ई-पॉस मशीन इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यांना जोडण्यात येत आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सप्लाय चेन ब्लॉक चेन तंत्रज्ञान वापरून स्वस्त धान्याची वाहतूक व वितरण प्रणाली अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्यात येणार आहे। जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सुमारे 1,30,00,000 कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली असून सन 2025-26 मध्ये याकरता 3,939 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। गोदावरी खोरे